श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आत्ता रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही बाहेर पाहू शकता कसला पाऊस सुरू आहे आणि आतमध्ये पूर्वा मस्तपैकी गरमागरम स्वयंपाक करत आहे. आणि आज जेवणासाठी केलं होतं बटाट्याचे काप, राईस, डाळ तडका. आता माझं ताट वाढून झालं आहे आणि हे आहे हातांचं छोटंसं ताट. नमस्कार मित्रांनो, नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळीच निघालो होतो बाहेर नाश्ता करायला, कारण मित्राचा फोन आला होता आणि काल पाऊस झाल्यामुळे गाडीची हालत खूप खराब झाली होती. पावसाळ्यात गाडी चालू व्हायला थोडीशी ताप देते, पण आज लगेच चालू झाली. स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल. तर आज आम्ही मागवला होता पनीर कट डोसा आणि कडक चहा. तर घरी माघारी येताना ही लहान मुलं भेटली. आता अथांग आणि पूर्वाचं जेवण करून बसले होते. दुपारच्या मोकळ्या वेळात इथं अथांगला नटवण्याचं काम सुरू आहे. कसलं किड दिसतंय आता. मेकअप झालं असताना मस्त पाऊस सुरू झालाय. तोपर्यंत कपडे काढण्याचं काम चालू आहे. पटपट पटपट काढा लवकर, लय जोरात पाऊस लागलाय. चला चला चला, लवकर लवकर या, लवकर या. बाहेर पाऊस सुरू नाही झाला तोपर्यंत फोटोची तयारी सुरू झाली गॅलरीत. आता अरे वा वा, फोटो कोण काढणार आहे? पण मी तर जाणार आहे आता झोपायला आतमध्ये. चला बाय. छान दिसतो. हा, असं काढायचं का? हा, आधी फोटो काढून घेतो, व्हिडिओ मध्ये दाखवतोस तुम्हाला फोटो कसे काढलेत ते. चला आधी फोटो काढून घेतो. बघा हे कसले भारी फोटो आलेत. नाही ठेवणार चहा. काय करायचंय चहा ठेवून? जबरदस्त पाऊस सुरू आहे. समोर बघू शकता स्लो वातावरण झाले, डेंजर. असं वाटतं आज इंदापूरमध्ये इतका पाऊस पडणार आहे ना, तर विचारणार. खरं तर आज आम्हाला बाहेर जायचं होतं स्वामींना मंदिरामध्ये, पण आज बघूयात आता काय होतं. गुरुवार आहे, हे आमचं छोटंसं गार्डन आहे, तिथं पण बरेच चिकचिक झाली आहे पावसामुळं. आणि काय सांगू, एवढा पाऊस सुरू आहे आता सध्या. आणि या पावसामध्ये असला भारी चहा आहे ना, काही विचारच नका. आहा. नमस्कार. तर काय झालं, पाऊस पूर्ण थांबलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता चाललेलो आहे स्वामींच्या मंदिरात, कारण आज गुरुवार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अथांग सोशल मीडियावरती अकाउंट क्रिएट केलं आहे, इंस्टाग्रामवरती. तर त्यामुळे आम्हाला स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि अथांगलाही आशीर्वाद द्यायचे आहेत. त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या मंदिरात. आज पावभाजीचं बेत असल्यामुळे बटर घेण्यासाठी इथे थांबलो होतो. आता हे पाव जे आहे ते माझ्या मित्राने स्पेशल सोलापूरहून आणले होते. आता इकडे पावभाजीची भाजी मस्तपैकी तयार झाली होती. आता टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे. जबरदस्त. सोलापूरचे पाव तर एकच नंबर.